नमस्कार मंडळी, स्वामी भक्तीची या आपल्या लाडक्या आवडत्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। उद्या अत्यंत पवित्र अशी संकष्टी चतुर्थी आहे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतातच, संकटे असतातच। या सर्व संकटांपासून बाहेर काढणारे आपल्याला आपल्या विघ्नाचा नाश करणारे आपले लाडके बाप्पा म्हणजेच विघ्नहर्ता गणेश। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने आणि व्रत ठेवल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। पण भक्तांनो, अनेकदा आपण खूप श्रद्धेने उपवास करतो, पूजा करतो, तरीही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही। आपल्याला प्रश्न पडतो की बाप्पा, मी तर सगळं मनापासून केलं, मग माझे काम का रखडले आहे? अशा वेळी नकळत आपल्याकडून पूजेमध्ये किंवा उपवासाच्या दिवशी काही गंभीर चुका होतात। शास्त्रानुसार संकटी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या काही चुकांमुळे बाप्पा नाराज होऊ शकतात आणि व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाहीत। म्हणूनच आजच्या दिवशी ह्या विशेष विषयावर आपण बोलणार आहोत। आपण अशा 7 गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या उद्याच्या चतुर्थीला विनाकारण तुम्ही करू नका। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही या 7 गोष्टी पाळल्या तर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि बाप्पाचा आशीर्वाद कायम राहील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महा उपाय सांगणार आहे, ज्याने रखडलेली कामे एका रात्रीत मार्गी लागतील। चला तर मग जाणून घेऊया त्या 7 चुका। पहिली चूक, चंद्रदर्शनापूर्वीच उपवास सोडणे किंवा चुकीच्या वेळी अर्घ्य देणे। पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे चंद्रदर्शनापूर्वीच उपवास सोडणे किंवा चंद्राला अर्घ्य न देणे। मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा मुख्य नियमच हा आहे की हा उपवास चंद्रदेव आणि बालचंद्र गणेशाची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही। अनेक लोक काय करतात, दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी भूक लागली म्हणून किंवा कामाच्या गडबडीत चंद्राची वाट न पाहता उपवास सोडून देतात। ही फार मोठी चूक आहे। जोपर्यंत आकाशात चंद्र दिसत नाही आणि आपण ताम्हनान, पाणी, दूध, दुर्वा आणि अक्षता घेऊन चंद्रदेवाला अर्घ्य देत नाही, तोपर्यंत हा उपवास अपूर्ण मानला जातो। जर तुमच्या शहरांमध्ये ढगांमुळे चंद्र दिसला नाही तर पंचांगातील चंद्रोदयाची वेळ पाहून तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता, पण त्याआधी अन्न ग्रहण करू नका। दुसरी चूक म्हणजे तुळशीची पाने गणपतीला तुम्ही वाहता। दुसरी चूक जी अनेक लोक नकळत करतात ती म्हणजे गणपती बाप्पाला तुळशीची पानं वाहणे। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते, पण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर पूर्णपणे वर्ज्य आहे। ह्यामागचं कारण आहे एक पौराणिक कथा आहे। एकदा तुळशीने गणपती बाप्पाला विवाहाची मागणी घातली होती, पण बाप्पाने ती नकारली। यावर रागावून तुळशीने बाप्पाला श्राप दिला आणि बाप्पाने सुद्धा तुळशीला श्राप दिला की तुझा विवाह हा एका असुराशी म्हणजे संकासुराशी होईल आणि माझ्या पूजेत तुझी कधीही समावेश होणार नाही। केवळ गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणपती पूजेत 21 पत्रीमध्ये एक तुळशीचे पान घातले जाते, पण इतर कोणत्याही संकष्टी किंवा अगारकी चतुर्थीला बाप्पाला तुळशी अर्पण करत नाहीत। बाप्पाला फक्त आणि फक्त दुर्वा आणि लाल फुले म्हणजेच विशेषतः जास्वंदाची अतिशय फुलं प्रिय आहेत। तिसरी चूक, सात्विकतेचा अभाव आणि तामसिक अन्नाचे सेवन। म्हणजे तिसरी चूक म्हणजे घरात किंवा आचारात तामसिक गोष्टीचा प्रवेश होऊ देणे। संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अत्यंत पवित्र असतो। या दिवशी केवळ उपवास करणाऱ्या व्यक्तीनेच नव्हे तर घरातील इतर सदस्यांनीही मांसाहार, कांदा, लसूण किंवा मद्यपान या गोष्टींपासून पूर्णपणे लांब राहिले पाहिजे। अनेकदा घरात एक जण उपवास करतो आणि बाकीचे लोक मांसाहार करतात, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते। यासोबतच उपवासाचे पदार्थ बनवतात त्यातही सात्विकता असावी लागते। बाहेरचे पॅक असलेले किंवा तळलेले तेलकट अन्न खाणे टाळा। घरात बनवलेले साधे उपवासाचे अन्न, फळे किंवा दूध घ्या। सर्वात महत्त्वाचे, जिभेवर ताबा ठेवणे। उपवास म्हणजे केवळ अन्न सोडणे नव्हे तर वाईट विचार आणि वाईट सवयी सोडणे होय। चौथी चूक, राग, वादविवाद आणि कोणाचाही अपमान करणे। चौथी चूक जी आपल्याकडून वारंवार होत असते ती म्हणजे रागवणे आणि घरात कटकटी करणे। मित्रांनो, गणपती बाप्पा हे बुद्धिदाते आहेत आणि शांतीचे प्रतीक आहे। ज्या घरात शांतता असते तिथेच बाप्पा वास करतात। जर तुम्ही चतुर्थीचा उपवास धरला आहे पण त्याच दिवशी तुम्ही घरात कोणावरही तरी ओरडत आहात, पत्नीशी वाद घालत आहात किंवा सासू सासऱ्यांशी उद्धटपणे बोलत आहात, तर तुमच्या त्या उपवासाला काहीही अर्थ उरत नाही। या दिवशी घरात आनंदी वातावरण असावे। कोणाचाही, विशेषतः वृद्ध, लहान मुले किंवा घरी आलेल्या भिकाऱ्यांचा अपमान करू नका। कोणाबद्दलही मनात द्वेष किंवा मत्सर आणू नका।
तोंडावर अपशब्द काढू नका. बाप्पाच्या नामस्मरणात दिवस घालवावा. 5वी चूक, दुर्वा वाहताना करायच्या या चुका. म्हणजेच 5वी चूक आहे ती दुर्वा वाहण्याच्या पद्धतीबाबत. प्रत्येकजण दुर्वा तर वाहतो, पण त्या दुर्वा वाहताना तुमच्याकडून एक चूक होते. गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्याशिवाय पूजा तर पूर्ण होतच नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण दुर्वा वाहताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पहिली गोष्ट म्हणजे दुर्वा नेहमी स्वच्छ ठिकाणीच्या असावीत. रस्त्याच्या कडेला जिथे घाण असते किंवा कुत्रे मांजर फिरतात अशा ठिकाणच्या दुर्वा आणू नका. दुसरी गोष्ट, दुर्वा कधीही एकटी सिंगल वाहू नये. दुर्वाची नेहमी जोडी असावी. म्हणजेच 3, 5, 7 किंवा 21 अशा विषम संख्येच्या जोड्या असाव्या. बाप्पाच्या चरणावर किंवा डोक्यावर व्हाव्यात. दुर्वा वाहताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा नक्की म्हणावा. सुकलेल्या किंवा कोमजलेल्या दुर्वा बाप्पाला वाहू नका, त्या नेहमी ताजे असाव्यात. चूक 6वी, पूजेची दिशा आणि मूर्तीची चुकीची मांडणी. 6वी चूक आहे पूजेच्या दिशेबाबत आणि स्थानाबाबत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही बाप्पाची विशेषतः पूजा मांडता तेव्हा दिशा खूप महत्त्वाची असते. पूजेसाठी बसताना नेहमी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिण दिशेला तोंड करून कधीही पूजा करू नये. तसेच गणपती बाप्पाच्या मूर्तीची किंवा फोटोची पाठ कधीही घराच्या मुख्य दरवाजाकडे किंवा दुसऱ्या खोलीकडे नसावी. बाप्पाच्या पाठीमागे दारिद्र्य असते असे मानले जाते. जर तुमच्या देव्हाऱ्यात आधीच बाप्पाची मूर्ती असेल तर संकष्टीला वेगळी मूर्ती मांडण्याची गरज नाही. तुम्ही त्याच मूर्तीची मनोभावाने पूजा करू शकता. तसेच घरात एकाच जागी गणपतीच्या 2 मूर्ती समोर समोर कधीही ठेवू नका. 7वी चूक, लास्टची जी चूक आहे, अस्वच्छता आणि उशिरा उठणे. 7वी आणि शेवटची चूक म्हणजे सूर्योदयानंतर उशिरा उठणे आणि घरातील अस्वच्छता. चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत फलदायी मानले जाते. सूर्योदय होऊन गेल्यानंतर झोपून राहिल्याने शरीरात नकारात्मकता वाढते. आता म्हणतील तुम्ही, काय काम आहे आपल्याला सकाळी, आपल्यातलं घरातलं कोण कामाला जायचंय का, काय उठायचंय, एवढं काय विशेष आहे का? असं कधीही करू नका. उठल्यानंतर सर्वात आधी आपले घर स्वच्छ करा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडा आणि सुंदर रांगोळी काढा. मुख्य दारावर तोरण लावा. ज्या घरात प्रवेशद्वार अस्वच्छ असते तिथे लक्ष्मी आणि गणेश कधीही प्रवेश करत नाहीत. तसेच या दिवशी घरात कुठेही जळमट किंवा कचरा साचू देऊ नका. स्वतः स्वच्छ कपडे परिधान करा. शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा आणि लाल, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या. आता तर भक्तांनो, या होत्या 7 चुका ज्या आपल्याला उद्या अजिबात करायच्या नाहीत. आणि आता जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, मी तुम्हाला एक विशेष महाउपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण किंवा नोकरी व्यवसायासाठी अडचणी दूर करतील. उद्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर जेव्हा तुम्ही बाप्पाची अंतिम पूजा कराल तेव्हा बाप्पाच्या समोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्यानंतर बाप्पाला 21 दुर्वाची जुडी आणि 21 गुळाचे खडे अर्पण करा. नैवेद्यासाठी शक्य असलेल्या उकडीचे मोदक किंवा बुंदीचे लाडू ठेवा. यानंतर तिथेच बसून संकटनाश गणेश स्तोत्र किंवा गणेश अर्थविश याचे 11 वेळा वाचन करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर ते लावून शांतचित्ताने ऐका. पूजा पूर्ण झाल्यावर बाप्पाकडे तुमची अडचण सांगा आणि ती दूर करण्याची प्रार्थना करा. माझा बाप्पावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करतील. भक्तांनो, भक्तीमध्ये शक्ती असते आणि नियमांमध्ये शिस्त असते. जेव्हा आपण योग्य पद्धतीने नियमाचे पालन करून आणि मनात पूर्ण श्रद्धा ठेवून बाप्पाची आराधना करतो तेव्हा बाप्पा धावून आल्याशिवाय राहत नाही. उद्याची संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही या चुका होणार नाहीत. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण कमेंट करून जावा.